हॅलो सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपल्या ट्रिपचा 5वा दिवस आहे. आज आपण सोमनाथ दर्शन घेणार आहोत. सकाळी 7 वाजताच आम्ही मंदिरात आलो होतो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं आणि इथेही मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच व्हिडिओ शूट केला आणि फोटोही काढले. या मंदिराच्या जवळच सोमनाथ यांचं एक जुनं मंदिर आहे. हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं आहे हे मंदिर. इथं पण आमचं खूप छान दर्शन झालं. गर्दी होती, पण लिंग छान बघायला मिळालं आणि दर्शन घेऊन हा बाहेरचा परिसर आम्ही बघितला. तिथे फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही भालका तीर्थ येथे गेलो. सोमनाथ मंदिरापासून हेही मंदिर जवळच होतं. हे बघा, हे बाहेर अशी महादेवाची मोठी पिंड होती. हे मेन गेट आहे त्या मंदिराचं. मंदिर खूप छान होतं, मूर्तीही खूप छान होती. दर्शन घेऊन आम्ही पुढे बाणगंगा इकडे गेलो. बाणगंगाचं जे लिंग आहे ते समुद्रामध्ये आहे. आम्ही काही पाण्यात गेलो नाही, पण लांबूनच आम्ही फोटो काढले आणि तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे आता आम्ही दीवला चाललेलो आहोत. सोमनाथ ते दीवचं अंतर साधारण 87 किलोमीटर होतं. त्यामुळे तासाभराचाच प्रवास होता. त्यामुळे आम्ही दीवला लवकर पोहोचलो. हे रस्त्याच्या बाजूने खूप सारी नारळाची झाडं आहेत इकडे. कोकणात आपल्याला कशी खूप सारी नारळाची झाडे दिसतात, तशीच इकडेही आहेत. त्यामुळे कोकणात आल्याचा फील येत होता. आणि हा रोड ना पूर्ण समुद्राच्या बाजूनी होता. त्यामुळे छान वाटत होतं. वातावरणही छान झालं होतं. 1 तासानंतर आम्ही दीवला पोहोचलो आणि आम्ही पहिले गंगेश्वरला गेलो. गंगेश्वरचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. हे पहा, गंगेश्वरचा हा समुद्र आहे. तिकडेही खूप गर्दी होती. हे पहा, हे गंगेश्वरचं मेन गेट आहे. इथून खाली उतरून गेल्यानंतर ह्या अशा 5 पिंडी दिसतात. खूप छान वाटल्या मला ह्या पिंडी. गंगेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही दीव फोर्ट बघण्यासाठी निघालो. तर हे पहा, आमचे मॅपनी आम्हाला हा रस्ता दाखवला होता. इतका छोटा होता हा रस्ता आणि पूर्ण गावातून रस्ता होता. त्यामुळे बराच वेळा मॅपचा रस्ता फॉलो करणं अवघड होतं. फायनली आम्ही दीव फोर्टला पोहोचलो आणि हा आहे दीवचा किल्ला. छान होता. त्यांनी खूप छान मेंटेन केला आहे हा किल्ला. आणि मुलांना ना हे सर्व बघून खूप सारी माहिती मिळते. त्यामुळे आम्ही आवर्जून मुलांना अशा ठिकाणी नेतो आणि मुलांना हे दाखवतो, कारण त्यांनाही याच्या रिलेटेड खूप गोष्टी कळतात. किल्ला बघून मुलं खूप दमली होती. आम्हीही खूप दमलो होतो, कारण खूप चालायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो आणि पुढे निघालो. भूक लागली होती सगळ्यांना. आज मी जेवणामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवणार होते. आम्ही जागा शोधत होतो खिचडी बनवण्यासाठी. फायनली एक जागा मिळाली आम्हाला आणि तिथे मग मी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि सर्वांनी मस्त खिचडीवर ताव मारला. पोटभर खिचडी खाऊन आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो. इथून आता आम्ही गिरनारला जाणार होतो. त्यामुळे आम्ही गिरनारच्या रस्त्याने निघालो. पूर्ण जंगल रस्ता आहे हा. दीव ते गिरनारचं अंतर साधारण 155 किलोमीटर होतं. त्यामुळे आम्हाला 3-3.5 तास लागणार होते जायला आणि संध्याकाळी होत आली होती. त्यामुळे ह्या जंगलातून जाताना थोडी भीती वाटत होती आम्हाला, पण गाड्या होत्या कंटिन्यू, त्याच्यामुळे इतकं काही वाटलं नाही. इथूनच जाताना आम्हाला गीर नॅशनल पार्क लागलं. आम्ही काही पाहिलं नाही ते आणि फायनली आम्ही जुनागडमध्ये पोहोचलो. जुनागडमध्ये साधारण आम्ही 8:30 वाजता पोहोचलो. तिथे आम्ही जेवण वगैरे करून वर आलो गिरनारच्या इथे आणि तिथे आम्ही रूम घेतली. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.